सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आलो, विसरून गेलो देहभान। असा विठू नामाचा गजर करत लाखो भक्तांची मांदियाळी आज पंढरपुरी दाखल झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सपत्नीक विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा केली। यावेळी मानाचे वारकरी म्हणून बाळू आहिरे आणि आशाबाई आहिरे या नाशिक जिल्ह्यातल्या दाम्पत्याला महापूजेचा सन्मान मिळाला। शिंदे कुटुंबातल्या 4 पिढ्या आजच्या या महापूजेला उपस्थित होत्या। यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातला बळीराजा सुखी समाधानी होऊ दे, पाऊस पडू दे असे साकडे विठुरायाला घातले। हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। राज्यातले शेतकरी, कामगार आणि कष्टकरी यांच्या हितासाठी शासन सदैव निर्णय घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं। वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून शासनातर्फे सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत असंही ते म्हणाले। शासनानं वारकरी महामंडळाची स्थापना केली असून दिंड्यांना अनुदानही देण्यात आलं आहे। तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी 103 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली। तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आपल्याला दर्शन मंडप आणि टोकन पद्धत आपण करूया। त्याला लागणारे 103 कोटी रुपये शासन या ठिकाणी तात्काळ देईल। गिरीश महाजन इकडे आमची चर्चा झाली, ग्रामविकास मधून आपण ते करतो। दुसरं जे आपल्याला MTDCचं जे आहे ते एक्सटेन्शन करायचं आहे, तेही आपण एक्सटेन्शन पुढे करू, तेही आपण आपल्याला या ठिकाणी शब्द देतो। बाकी जे काही छोटी मोठी जी कामं आहेत, रस्ते असतील, पाणी आहे, दिवाबत्ती आहे, ड्रेनेज आहे, हे सगळ्या गोष्टी होत राहतील। आणि लाखो वारकरी, खरं म्हणजे पांडुरंग हा आपल्या सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे आणि म्हणून सरकार देखील सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून यामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही एवढी खात्री आपल्याला मी देतो। आणि पुन्हा एकदा आज सगळ्यांना आषाढीच्या महापूजेच्या खूप खूप शुभेच्छा देतो। पंढरपूरमध्ये वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी 1000 खाटांचं हॉस्पिटल निर्माण करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये 15 लाखाहून अधिक भाविकांची गर्दी पंढरपुरामध्ये उसळली आहे।